यासाठी केला होता टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया कौतुक वाटे झाली या वेचाचे कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिन्ही गुणे इने गुणे आता विचिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी वेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा सरे चरण संतांची सरे चरण संतांची सरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने गतीचा बाबा सद्गुरुदास तुका दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण चरण दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ध्येयं स्थापरि भवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चनूतं शरणं त्याद्यं प्रणतकालभवाब्धिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वंशी विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परमतिमपि तत्त्वमहं न जाने जोडोनिया कर चरणी देवी माता चरणी देवी माता परिसावी माझी पंढरी नाथा जोडोनिया कर चरणी देवी माता चरणी
नाथा परिसाद विनंती माझी पंढरीनाथा संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितोयिन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवानो हरः सोपानो भगवानो ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला चेने धर्मचित विलाबळी तो संभाजी जानवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतींची चरण कमल साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षा मरिंद्रा समान तयाची चरणी जाना साष्टांग करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जे कीर्तनी वैवासित लोका तयाची चरणी नमन गा आता वैवासित पावना ती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची चरणी जाना साष्टांग नमन करीतसो विठ्ठला तेजोदिका मोदी वक्त्रम खलानीश बाधा बणोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे पंढरीच्या देवराया शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडित करा या श्वेतमदमासा या ब्रह्महर्षित शंकर प्रबुद्धवीरदेवे सदा सामां पातु सरस्वती भगवते कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निष्ठिवलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु श्रीमंत श्री जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेतला सर्वांच्या परिचयातला
माणसाने जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर अट्टहास कशा करता करायचा, का करायचा आणि तो अट्टहास केल्याच्या नंतर होणारी फलश्रुती कोणती याचं प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलाय. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. या अभंगाच्या द्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय सांगतात की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा माझा दिस गोड व्हावा याच्याकरता मी अट्टहास करत आहे. आणि हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय सांगतात. हे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला तर पिता बोल्हुबान आई कणकाई मातेच्या पोटी जन्माला आलेले अनमोल रत्न, ज्यांची वारकरी संप्रदायाची उंची जर पाहायला गेली तर वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी जे विराजमान आहेत ते जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला. जगामध्ये 3 जगद्गुरु. पहिले जगद्गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्ण, दुसरे जगद्गुरु म्हणजे आद्य शंकराचार्य आणि तिसरे जर जगद्गुरु कोण असतील तर ते जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला ज्यांची गाथा इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर आपण पाण्यामध्ये लाह्या टाकल्यानंतर ज्या प्रकारे पाण्यामध्ये लाह्या टाकतात त्या प्रकारे ज्यांची गाथा इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये जळी दगडा सहित वाया पाण्यामध्ये बुडवल्यानंतर लाह्याप्रमाणे ज्यांनी इंद्रायणी मातेमध्ये मोह्या तारिल्या ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला अजून पुढे जाऊन सांगतो ऐका. ज्यांची गाथा वाचल्याच्या नंतर लोकांच्या माथा जागेवर येतात ते तुकोबराय आणि त्याच तुकोबरायांचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे. विठाला अशा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु तुकोबरायांचा तसा अधिकार पाहायला गेलं तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम किंवा काळ गुलाम सला या घरी राबतसे. अरे जोपर्यंत आपल्याला इथं पुण्या दिवशी ठेवायचं आणि पुण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं हे ज्याच्या हातामध्ये आहे त्याला यम म्हणतात. आणि त्या यमानं तुकोबरायांचं नाव ऐकलं की धोत्र सुटतंय, काष्टा सुटतोय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यम कुणाला म्हणतात बघा. तमेमेषु यति काल दंडे मृत्युं भयाति व्याप्त सुधा खलंतिता जायन्ति मगदा यमाग्रपन्तं सकलतिति मध्या सुचारुणैवं सकलं कथं गणायति जायते प्रतिभाषा सकल सुधान गत्वयति कालारे गत्वयति कालारे गत्वयति कालारे नैवं गांजा संलिखितं. हे गांजा फुकणार लिहिलं का माझ्या हे शास्त्राने पुराण आहे. हे शास्त्राने पुराण आहे आणि शास्त्राला आणि पुराणाला मानणारा मी तरी मारा. मी शास्त्राला आणि पुराणाला मानतो यात नवल नाही. ही उतले मालक सांगतात तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावी पुराणी विचार विचार पाहावी पुराणी विचार पहावे पुराणे विचार
म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारून. देहूतले मालक सांगतात पण आळंदीतले मालक सुद्धा एका ठिकाणी म्हणतात हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामध्ये चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती. आणि ते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबांनो मी याच्यासाठी जीवनामध्ये अट्टहास केला याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा किंवा दिवस गोड व्हावा माझा शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता मी भगवान परमात्म्याची भक्ती केली मी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं म्हणून माझा शेवट गोड झाला असा या अभंगाच्या पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ. मग जगद्गुरु तुकोबारायांना काही लोकांनी विचारलं का हो महाराज तुम्ही याच्यासाठी केला होता अट्टहास भगवंताचं नामचिंतन केलं मग तुम्हाला याच्यातून काय प्राप्त झालं. तुकोबाराय सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेचिया. कृष्णा म्हणजे तहान कुंटलिया म्हणजे नाहीशी होणं धावा म्हणजे पळणं. आता माझ्या जीवनामध्ये तहान राहिली नाही धावपळ राहिली नाही आणि आता माझ्या जीवनामध्ये सगळं काही निघून गेलं असा दुसऱ्या कडव्याचा सरळ अर्थ. जगद्गुरु तुकोबारायांना काही लोकांनी सांगितलं की बा महाराज आता तुमची तहान गेली धावापळ संपली सगळं काय संपलं कशामुळे शक्य झालं. तुकोबाराय सांगतात कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे किंवा नाव मंगळाचे तिन्ही गुणे. भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी आता निश्चिंत राहिली मी त्या ठिकाणी माझी त्या ठिकाणी तहान गेली असं जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या कडव्यामध्ये सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय शेवटला सांगतात की तुका म्हणे मुक्ती परिनिरी नोवरी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे मुक्ती परिनिरी नोवरी तिची मुक्ती प्राप्त होते. भगवंताचं नामचिंतन करून आपल्याला ज्या वेळेला ती भगवंताची प्राप्ती करायची असते आपल्याला मुक्ती प्राप्त करायची असते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्या मुक्तीला मी नवरी केलेला आहे म्हणजे त्याला मी दास केलेला आहे. हे बघा ज्याची मालकी आता आपल्या भागामध्ये एखाद्या आपल्याकडे गावामधलं काम आहे आणि आपण एखाद्या सरपंचाकडे घेऊन गेलो तर त्यावेळेला ते म्हणणे बघू आपण करू असं तसं पण ज्याची बायको सरपंच आहे चितारी मारे त्याला ते काम अवघड जाईल का. त्या ठिकाणी दासी झालेली काम मुक्ती परिनिरी नोवरी नोवरी म्हणजे नवरी. आता दिवस चारी खेळी मिळी आता हे जे 4 दिवस राहिलेले आहेत माझे आता हे मी खेळत मिळत भगवंताचं नामचिंतन करून ते मी प्राप्त केलेलं आहे. आणि त्यावेळेला ज्याची दासी जगद्गुरु तुकोबारायांची दासी मुक्ती म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी दासी करून घेतलेली. दिवशी महिला मंडळांनी वडाला फेऱ्या घातल्या का नाही मान हलवा बरोबर आहे मान हलवा सगळं बरोबर आहे तुम्ही मान हलवा बरं का. परवा दिवशी वडाला घातल्या बरोबर घातल्या शिरीष महाराज आपल्या गावाकडल्या माणसांनी महिलांनी वडाला फेऱ्या घातल्या पण पुण्यातल्या महिलांनी रिल्सच्या नादाने पिपळामध्ये फेऱ्या घातल्या. पिपळच फुलते मराठी बाया पुण्यामध्ये त्या रिल्सच्या नादामध्ये काही सुद्धा आहे का नाही. मग तुकोबाराय सांगतात की माझी मुक्ती त्या ठिकाणी तिला मी दासी करून घेतलेला आहे. तुका म्हणे मुक्ती परिनिरी नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया असा अभंगाचा शब्दशः माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. कीर्तन रूपी सेवा करण्यापूर्वी थोडासा तो म्हणजे असा कारण करुणा करुणालय भक्त काम करू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग देणं त्यांच्या कृपेने चालू असणारा माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेव महाराज नाथबाबा सावता महाराज सेना महाराज कबीर महाराज रविदास महाराज निळोबाराय चोकोबाराय जनाबाई मीराबाई सखूबाई मुक्ताबाई या सर्व संतांचा चालू असणारा हा जय घोष ही धर्म पताका धर्म दंड भेद त्यापी नाम कृतजन्य संगा पवित्रा भासाय स्थिती नाम निष्ठा उच्चार भक्तीप्रमाणे चालू असणारा आपल्या पुण्यभूमी पुण्यक्षेत्र मोडनिंब गावामध्ये चालू असणारा या ठिकाणी चौकोले परिवाराच्या वतीनं आयोजित केलेला पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा एक दिवसीय महोत्सव. पुण्यभूमी पुण्यक्षेत्र मोडनिंब का म्हणतात पुण्यभूमी पुण्यक्षेत्र आळंदी म्हटलं असतं तर त्या ठिकाणी विश्वमौली ज्ञानोबाराय. पुण्यभूमी पुण्यक्षेत्र देहू म्हटलं तर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय. पुण्यभूमी पुण्यक्षेत्र पैठण म्हटलं तर त्या ठिकाणी शांतीब्रह्म नाथबाबा आहे. पुण्यभूमी पुण्यक्षेत्र सासवड म्हटलं तर त्या ठिकाणी संत सोपान काका आहेत. एवढं लांबचं जाऊ द्या. पुण्यभूमी पुण्यक्षेत्र आरण म्हटलं तरी ठीक आहे त्या ठिकाणी संत सावतोबांची संजीवन समाधी आहे. पण पुण्यभूमी पुण्यक्षेत्र मोडनिंब का म्हटलं त्याचं कारण सांगतोय का
आषाढी एकादशीच्या वेळेला आता जी वारी आली त्या वारीला महाराष्ट्रातल्या सर्व संतांच्या पालख्या या पंढरपूरला जातात, पण माझ्या विटेवरच्या मालकाची अशी एकमेव पालखी जी पंढरपूरून आरणला येते आणि आरणला येत असताना तिसऱ्या दिवसाचा जो दुपारचा ठेपा असतो तो आपल्या इथं गोलावरती असतो का शेतकरी महाराज? आपल्या इथं गोलावरती दुपारचा ठेपा असतो. माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणांचा स्पर्श आपल्या भूमीला होतो, म्हणून मी आपल्याला म्हणलो पुण्यभूमी पुण्यक्षेत्र मोडणी. या ठिकाणी चालू असणारा हा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कैलासवासी शंकर किंवा चौगुले या बाबांचं गेल्या वर्षी 95व्या वर्षी ते या मृत्यू लोकाची यात्रा सोडून गेली. माणसाला जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपण पुण्यस्मरण त्यांचं केलं, माझं वाक्य लक्ष देऊन ऐकून आपण पुण्यस्मरण त्यांचं केलं नाही म्हणून त्यांचं काय बिघडत नाही, पण आपलं काय बिघडू नये म्हणून आपण त्यांचं पुण्यस्मरण करावं. विठाला अशा कैलासवासी शंकर किंवा चौगुले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चौगुले कुटुंबियांनी आयोजित केलेला हा एकदिवसीय देखना कीर्तन महोत्सव. गेल्या वर्षी या बाबांनी या कुटुंबियांची निरोप घेतला आणि आज 95व्या वर्षी निरोप घेतला. खरं तर या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्याच्या नंतर पुण्यस्मरण हे प्रत्येकाचे होणार आहे. तुमचं पण होणार आहे, माझं पण लगेच म्हणता राव जगू द्या ना 4 दिवस आहे का नाही? तुम्ही गेले कडला आमचं काय आहे का नाही? प्रत्येकाचं पुण्यस्मरण होणार आहे, पण जीवनामध्ये जीवन जगत असताना नेमकं जगावं कसं? तुकोबराय सांगतात मी यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. या बाबांनी जीवनामध्ये अट्टहास केला. रात्री आमचे शिवतेचे पिताश्री काकांनी मला अण्णांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जन्मल्यापासून त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा केलेला फक्त एकच निश्चय होता, आपलं जे काही भविष्यामध्ये तयार होईल ते फक्त प्रामाणिकपणाचं आणि कष्टाचं असावं. जीवनामध्ये तुमच्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा आणि त्याच्या मागे कोणाचा 1 रुपयाचा खळखळाट नसावा. हे जीवन ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जगून घेतलं आणि माझ्या ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेव महाराज, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, कबीर महाराज, हरिदास महाराज, निळोबराय, चकोबराय, जनाबाई, मीराबाई, सखुबाई, मुक्ताबाई या सर्व संतांचा ज्यांनी आयुष्यामध्ये जयघोष केला, ज्यांनी पंढरपूरची वारी केली, ज्यांनी आरणची वारी केली. रात्री त्यांनी मला सांगितलं की त्यांचं एक जीवन होतं की त्यांनी जीवनामध्ये कधीही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, जसं असेल तसं त्यांनी जीवन जगलं. असे असणारे कैलासवासी शंकर किंवा चौगुले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे दोन्ही सुपुत्र श्री जनार्दन शंकर चौगुले आणि श्री रावसाहेब शंकर चौगुले या 2 सुपुत्रांनी आयोजित केलेला हा एकदिवसीय कीर्तन महोत्सव. या सर्व कुटुंबियांच्या मनामध्ये एक आशा आहे, एक अपेक्षा आहे, एक शंका आहे की त्यांच्या या पित्याला, त्यांच्या या आजोबांना एक उच्चातलं उच्च अधिष्ठान मिळावं आणि यांच्या या आजोबांना एक उच्चातलं उच्च अधिष्ठान माझ्या विटेवरच्या मालकांनी, माझ्या काशीतल्या मालकांनी, माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी, संत शिरोमणी सावता महाराजांनी त्यांच्या या जीवनामध्ये त्यांना एक उच्चातलं उच्च अधिष्ठान देव, ही सर्व मालकांच्या चरणी प्रार्थना. विठाला त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी गंभा सोजर शंकर चौगुले या ठिकाणी आजी आहे आणि त्यांच्या असणारे नातू, त्यांच्या असणाऱ्या भगिनी लतिका सतीश जाधव आणि सर्वजण असणाऱ्या नाती, पूनम असतील, आमच्या पूनमताई असतील, आमचे शुभम असतील, आमच्या प्रतिका असतील, आमच्या समीक्षाताई असतील आणि आमचे जिवलग मित्र श्रुतेज असतील. या सर्वांनी गेल्या 3 महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन चालू. गेल्या महिन्यामध्ये हा कार्यक्रम होत होता, परंतु अधिक मासामुळे हा कार्यक्रम 1 महिना पुढे केला गेला आणि या ठिकाणी आयोजित केलेला हा एकदिवसीय कीर्तन महोत्सव. त्या महोत्सवामध्ये तुम्ही सर्व उपस्थित टाळकरी, माळकरी, विनेकरी बाबा तुम्हाला माझं वंदन.
इकडून असणारे आमचे महाराष्ट्रातील उत्कृष्ट मृदंग वादक ज्यांच्या पखवाजानं आपल्या पंचक्रोशीला ज्यांच्या वाजवण्यामध्ये गोडवा आहे, ज्यांचं वाजवणं आपल्याला ऐकून वाटतं असे असणारे आमचे दंगमणी शंभू महाराज या ठिकाणी जाधव आपल्याला वाजवतात उपस्थित आहेत. एखाद्या सुगरणबाईने स्वयंपाकामध्ये मीठ बरोबर टाकावं, तसं तुम्ही किती जरी वर म्हणला किती जरी खाली म्हणला तरी सुद्धा तिकडे तिरकिट करता बरोबर निघतं. असं गोड ज्यांचं वाजन आहे असे असणारे शंभू महाराज या ठिकाणी वाजवण्यासाठी उपस्थित आहेत करतो. इकडून असणारे आमचे दोन्ही गायनाचार्य, दोघांचाही आवाज गोळ्यामध्ये, दोन्ही नाही 4-5 गायनाचार्य आहे का नाही. तुम्हा सगळ्यांसाठी मी एक वाक्य बोलतो ऐका. काय लोक लोकटोबासाठी गातात, काय लोक पोटोबासाठी गातात, काय लोक लोकटोबासाठी गातात, काय लोक पोटोबासाठी गातात, पण आमचे सुळे महाराज, सितारी महाराज, मोहन महाराज आणि सर्व महाराज फक्त आणि विठोबासाठी गातात. एवढं गोड ज्यांचं गायन आहे असे असणारे सर्व गायनाचार्य तुम्हा सर्वांना खूप धन्यवाद देतो. सिस्टीमवाले दादा, साऊंड सिस्टीम गोड आहे, तुम्हाला सुद्धा खूप धन्यवाद. देव तुमचं चांगले आहे का नाही. माझ्या जर कीर्तनाला त्यांनी आवाज चांगला दिला ना, त्यांच्या 2-5 वाजणीच्या 2-4 माझ्या जर कीर्तनाला त्यांनी आवाज दाबला ना भाऊ, त्यावर कधी चाल फिरेल हे कळायचं नाही. विठाला असे गोड ज्यांच्या सिस्टीम आहे असे असणारे माळी साऊंड यांची गोड अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. त्यांना धन्यवाद. इकडून असणारे आमचे शूटिंगवाले दादा, आजचा हा कार्यक्रम आपण लाईफ टाइम आयुष्यभर आपण पाहू शकतो अशा या आमचे अजिंक्य दादा बुद्धिबळ ज्यांच्या भक्तीचा मळा या YouTube चॅनेलला आपण सबस्क्राईब करा. आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. अशा असणारे शूटिंगवाले दादा तुम्हाला सर्व धन्यवाद. इकडून असणारे तुम्ही सर्वजण, तुम्ही म्हणता सर्वांचं वर्णन केलं. कथा कीर्तनातला जो श्रोता असतो तो भगवान शिवस्वरूप असतो. हे आळंदीतल्या मालकांचं वाक्य, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. राहिलेले 1 तासाभरामध्ये आपल्याला या अभंगाचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. फक्त एक विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला तुकोबारे सांगतात, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, माझा शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट हा जीवनामध्ये प्रत्येकाला आहे. माणूस जन्मला त्या ठिकाणी शेवट हा निश्चित आहे, नक्की आहे. आणि ज्या वेळेला माणूस जन्मतो त्या वेळेला त्या ठिकाणी सत्य आणि आपलं भविष्य लिहितं. ज्या वेळेला आपण जन्मलो त्याच वेळेला सत्य येते, आपलं भविष्य लिहिते. आपण आल्याच्या नंतर आपण जाणार आहे कधी की त्या ठिकाणी येऊन सत्य लिहित असते. मला वाटतं निलेश महाराज आता सत्य यायचं बंद करून टाकलं असेल. दवाखान्याच्या सलाईंच्या वासानं समजून येत नाही. त्यामुळे माणसं कधी चालली माणूस म्हणतात पहा ना, ते माझ्यापासून मागाशी बोलून गेले आणि आता त्या ठिकाणी निघून गेले. आम्हाला 3 मरण सांगितले. एक सांगितला स्वभाव नाही, म्हणजे वय झाल्याच्या नंतर आपोआप मरण, त्याला म्हणतात स्वभाव नाही. दुसरा सांगितला आश्रय नाही, घाटामध्ये गाडी चालली आणि गाडी दरीत म्हणजे आश्रय नाही. आणि तिसरा सांगितला परताना, रानामध्ये पाणी भरायला गेला दुसऱ्याने कोणीतरी येऊन मारणं याला म्हणतात परताना. अशा 3 प्रकारचा नाट सांगितला. जगद्गुरु तुकोबारे सांगतात की बाबांनो, जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी काय करायचंय तर भगवंताचं नामचिंतन करायचंय. तुकोबारायांना प्रतिप्रश्न लोकांनी केला का हो तुकोबारे, तुम्ही म्हणतात की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, यासाठी अट्टहास तुम्ही करता, भगवंताचं नामचिंतन करता, हे सर्वजण तुम्ही कशासाठी करता. जगद्गुरु तुकोबारा एका ठिकाणी एका प्रमाणामध्ये सांगतात की बाबांनो, हा देह जो आहे हा देह नाशिवंत आहे आणि हा नाशिवंत देह गगनाला झाला. नाशिवंत देह जाणारा सकळ, नाशिवंत देह जाणारा सकळ, तो काळ
आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य आपलं काळ खात आहे काळ आयुष्य खात आहे तुम्ही जागाय नसेल काळ आपलं आयुष्य खात आहे मग काळ जर आयुष्य खात आहे तर भूतकाळामध्ये काळानं आयुष्य खाल्लं आहे वर्तमान काळामध्ये काळ आयुष्य खात आहे आणि भविष्य काळामध्ये काळ आपला आयुष्य खात राहील आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान मग काळ आपला आयुष्य खात आहे भगवंतानं आपल्याला हा अनमोल देह दिलाय तो भजना करता दिला देवी दिला देह जना गोमटा तो या झाला बाटा बाधिकेचा आपल्याला भगवंतानं हा देह भजना करता दिलाय आपण काय केलं पाहिजे महाराज भजन केलं पाहिजे बरोबर आपण वारी केली पाहिजे तुकोबाराय सांगतात की माझा जो हा अट्टहास आहे तो याचसाठी आहे याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस थोड व्हावा माणूस गेल्याच्या नंतर माणसाला फार काळ ठेवत नाही फार वेळ ठेवत नाही आणि ज्या ठिकाणी माणूस गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी माणसाला पेटवलं जातं ज्या ठिकाणी माणसाला पेटवलं जातं त्याला म्हणजे एखाद्याकडे रान असेल तर त्या रानामध्ये पेटवतात किंवा स्मशानभूमीमध्ये पेटवतात पण ज्या वेळेला त्याला आपल्या रानामध्ये पेटवलं जातं त्या रानाला रान म्हणत नाहीत मोहर महाराज काय ठिकाण आहे ते देवोनी निजविती स्मशानी काळ देवोनी निजविती स्मशानी देहोनी निजविती मशानी देहोनी निजविती मशानी माणसे जाळी टाकी देवोनी निजविती स्मशानी देवोनी निजविती स्मशानी माणसे जाळीते त्या ठिकाणी अरे ज्या ठिकाणी माणसाला जाळलं जातं त्याला स्मशान म्हणतात स्मशान एक खरंच सांगतो ऐका माणसं जाळतात त्याला स्मशान म्हणतात संतांचा देह ज्या ठिकाणी समर्पित करतात त्याला मंदिर म्हणतात विठाला विठ्ठल 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 एकदा का माणसाला त्या ठिकाणी स्मशानामध्ये जाळलं का त्याला 13 अग्नीपैकी एक भडाग्नी नावाचा अग्नी दिला गेला आणि देहोनी भडाग्नी देहोनी मशानी देहोनी मशानी देहोनी भडाग्नी देहोनी येते मागारी मागारी येते परतोनी मागारी येते परतोनी मागारी स्मशानी देवोनी भडाग्नी देवोनी येते परतोनी माघारी स्मशानामध्ये गेल्याच्या नंतर 13 अग्नीपैकी एक भडाग्नी नावाचा अग्नी आहे तो अग्नी दिला जातो त्यावेळेला तिथून निघून यावं लागतं निघून आल्याच्या नंतर जो माणूस वाढलेला आहे त्या माणसाला पेटवायला गेल्याच्या नंतर कोणी सदस्य असेल कोणी सरपंच असेल कोणी त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल कोणी आमदार असेल कोणी खासदार असेल कोणी मंत्री असेल कोणी पंतप्रधान असेल कोणी राष्ट्रपती असेल पेटवल्याच्या नंतर घरी येतोय पेटवल्याच्या नंतर त्या ठिकाणी घरी निघून येतोय सोडविना राजा सोडविना राजा देशीचा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरे भले भले सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की जय
विठ्ठल 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 तुकोबर आहे सांगतात की बाबांनो याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड बाबा मग जर अट्टहास करायचा आहे याचसाठी केला होता अट्टहास काय करण्याला असेल का माझ्याकडे अमुक पद आहे माझ्याकडे तमुक पद आहे माझ्याकडे एवढे एवढे पैसे आहेत एक सांगता जगामध्ये दोनच माणसं श्रीमंत पहिला कुबेर दुसरा रावण रावणाची लंका सोन्याची होती महाराज 7 कोटी घरं शुद्ध कंचनाची तांब्याची किती धातूची किती पाषाणाची किती सोडून द्या सध्या मार्केटमध्ये किंमत कशाला आहे सोन्याला बरोबर बरं सुवर्ण नामस्मी कांचना सोन्यामध्ये देव सांगितलं बरोबर का नाही माऊली एकाने म्हणतात सोनं कोणी घालावं माऊली म्हणतात अंगाची सुंदरपणे लेणे अंगाची होई लेणे ते अलंकारी याचा अर्थ सोन्यामुळे याला शोभाय याच्यामुळे सोन्याला शोभाय हे कळून देत नाहीतर गळ्यात हात तोड ऐका नाही याला काय महत्व आहे का महाराज रावणाची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय नाही महाराज 2 जण सोन्याचे तरी पंक्तीमध्ये हिंडत वाद ऐका नाही याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आहे तरी काय बरोबर रावणाची लंका सोन्याची होती इतकं नाही रावणाच्या 80,000 बायका होत्या ज्याच्या 80,000 बायका होत्या त्यामध्ये मंडोदरी नावाची पत्नी होती मुख्य मंडोदरी पतीवर मुख्य मंडोदरी पतीवर आये रघुपती सीता तारामती आये रघुपती सीता तारामती मुख्य मंडोदरी पतिव्रता मुख्य मंडोदरी पतिव्रता सीता ताराचारी मुख्य मंडोदरी पतिव्रता मंडोदरी नावाची पतिव्रता होती महाराज रामायणामध्ये कथा आहे मंडोदरी ही सीतेपेक्षा सुंदर होती पण त्या सुरपणतीने सांगितलं सीता सुंदर आहे म्हणून रावणानं हा उपद्रव करून ठेवला मंडोदरी किती सुंदर होती ऐकायचं का तुम्हाला ज्या वेळेला मंडोदरी स्नान करून आपल्या महालामध्ये जात होती त्या वेळेला त्या तिथून सोनं आपोआप खाली पडत होतं सोन्याला सुद्धा वाटत होतं मला आज हिनं परिधान करावं हिनं परिधान मला केलं का माझा उद्धार होईल त्या सोन्याला वाटत होतं मंडोदरीचं सोनं साक्षात होतं आपला हार होतं हा फरक आहे त्यामुळे महाराज रावणाची लंका सोन्याची होती 80,000 बायका होत्या 1 लाख नातू होते 1.25 लाख बंधू होते विचार करा रावणाला कोकणावर साखर किती भेटत असेल ऐका नाही एवढा मोठा बलाढ्य रावण होता तर त्या रावणाला पंढरपुरातल्या मालकांनी दुपारी 1-2 वाजता 7व्या अवतारामध्ये मारला ना महाराज उत्तर रामायणामध्ये अजून एक कथा अशी की त्या ठिकाणी मंडोदरी रावणाला संपवायची ताकद या जगतामध्ये कोणाचीच नव्हती रावण हा जगातला पहिला मातृभक्त रावण आहे दुसरा शिवभक्त रावण आहे रावणाच्या काही गोष्टी चांगल्या आहे काही गोष्टी वाईट आहे पण त्या ठिकाणी रावणाची लंका सोन्याची असताना रावण केला महाराज तुमची आमची काय कथा आहे महाराज सांगा बरं नाही का नाही त्यामुळे या ठिकाणी जायचं प्रत्येकाला आहे जगद्गुरु तुकोबरायांकडे काही लोक गेले तुकोबरायांना म्हणू लागले महाराज जात असताना नेमकं कसं जायचं तुकोबराय सांगतात की बाबांनो मी माझ्या जीवनामध्ये एक अट्टहास केला त्याचंच उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात याच्यासाठी केला होता अट्टहास 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 याच्यासाठी केला याच्यासाठी केला
शेवटचा दिवस गोड गोवा याच्यासाठी होता टहास शेवटचा गोड व्हावा खूप यासाठी अट्टहास कशासाठी केलेला होता तर भगवंताचं नामचिंतन करण्याकरता मी अट्टहास केलेला होता तुम्ही जर अट्टहास नामचिंतन करण्याकरता केला मग नेमकं भगवंताचं नामचिंतन नेमकं काय आपल्या मंत्र आहे उघडा उघडा जाना राम राम कशाला म्हणतात मरणार नाही जो मरणापासून तरतात त्याला म्हणतात मंत्र पहिलं जग चालायचं मंत्रानं त्याच्यानंतरचं जग तंत्रानं त्याच्यानंतरचं जग यंत्रानं सध्याचं जग षडयंत्रानं मला लक्ष दे नाही का जगद्गुरु तुकोबरायांना गेल्याच्या नंतर काही लोक विचारायला जगद्गुरु तुकोबराय सांगतात की राम कृष्ण हरी हा उघडा मंत्र आहे त्या उघड्या मंत्राचा तुम्ही नामजप करा राम या शब्दाची अक्षर पहा र अधिक अ अधिक म बरोबर राम बरोबर त्या ठिकाणी माणसं गेल्याच्या नंतर सुद्धा माणसं म्हणतात पहा आता ह्याच्यात राम राहिला नाही म्हणजे अगोदर होता तर कळला नाही गेल्यावर आरडून उपयोग नाही विठाला त्याच्या पुढे सकाळ सकाळी दोन माणसं आपल्या गावाकडे एकमेकांना भेटली जुनी भेटल्याच्या नंतर काय म्हणतात राम राम म्हणजे दिवसाची सुरुवात होत नाही राम पासून आणि गेल्याच्या नंतर काय म्हणतात राम नाम म्हणजे दिवसाची सुरुवात राम आहे दिवसात आपला शेवट राम आहे त्या ठिकाणी दोन्ही राम मग विश्वमौली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीतली ओवे पहा सैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामू विषयावरी किंवा सर्वांगटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी बरोबर का नाही प्रत्येकाच्या हृदयात देव आहे बरोबर बघा हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकताय माझ्या हृदयातला देव गेला की माझं बोलणं बंद तुमच्या हृदयातला देव गेला की तुमचं ऐकणं बंद मी बोलतो तुम्ही ऐकताय देवाचं अस्तित्व सिद्ध करतं बरं का म्हणून राम या शब्दाला महत्व आहे बरोबर बरं तिथून पुढे ऐका आपल्या वारकरी संप्रदायाच्या भजनाची सुरुवात काय रामकृष्ण बरोबर का नाही सुरुवात काय राम आणि शेवट काय ज्ञानदेव तुका राम म्हणजे सुरुवातीला राम आहे शेवटी या ठिकाणी राम आहे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबांनो तोच जो राम नावाचा शब्द आहे तुम्ही आपल्या वारकरी संप्रदायाचा मी त्या शब्दाच्या सामर्थ्याने त्या भगवान परमात्म्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला महाराज ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबराय घरून भंडारा डोंगराकडे जात असतील भामचंद्राकडे जात असतील बोराडेश्वरकडे जात असतील जिथून ते तिकडे जायचे आवलीला सांगून जात नव्हते मी कुठून चालू आहे त्या ठिकाणी जिजामाता म्हणजे आवली त्या ठिकाणी स्वयंपाक घेऊन जाताना तिन्ही डोंगराच्या तिन्ही रस्त्या पाहायच्या ज्या डोंगराच्या मातीमधून विठ्ठल विठ्ठल दोन्ही येतोय त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय गेले समजायचे विचार करा जगद्गुरु तुकोबरायांचा पाऊल ज्या ठिकाणी तिथली माती विठ्ठल विठ्ठल म्हणते निलेश महाराज आपल्याला जिथं जाळलं जातं तिथून गांजर गवत उगवत नाही हे आपलं जीवन आहे म्हणून आपण त्या ठिकाणी प्रत्येकाचं भगवंताचं नामचिंतन करताना भगवंताचं नामचिंतन करत असताना नेमकं नामचिंतन कसं करायचं तर रामकृष्ण हरी या नामाच्या सामर्थ्यानं आपण त्या ठिकाणी भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे महाराज पुण्यामध्ये राहत असताना पुण्यामध्ये एके ठिकाणी
राऊत साहेब म्हणून होते. त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे गेले असताना बलाढ्य मोठा व्यवसाय महाराज आणि त्यांच्या मातोश्री त्या गेल्या. त्यांचा 13वेचं कीर्तन मीच केलं सीतारे महाराज. त्या गेल्या. इस्टेट एवढी अफाट होती, एवढी मोठी संपत्ती होती. तिघ पोरं, तिला 4 पोरं होती. तिघ पोरं क्लास 1 ऑफिसर होते आणि एक धाकटा शेतकरी होता. 50 एकर जमीन दिला मोशी भागामध्ये. आणि ती बाई एवढी धाड होती का त्या ठिकाणी तिच्याकडे जर गेलं, एखादा अतिथी आला, भिकारी आला, ती बाई खायला काहीतरी द्या, तर तिनं बंगल्याच्या समोर, बंगला एवढा मोठा होता महाराज का त्याचं सागवान विकल्याच्या नंतर अन्ना दीड कोटी रुपये मोठा बंगला. दारामध्ये त्या ठिकाणी गाई बांधायच्या, जनावर नावरायच्या त्या ठिकाणी. जर कोणी आला तर त्याला म्हणायचे दिसत नाही का या ठिकाणी गाई बांधायचा मोठा आहे, पाठीमागे जा म्हणे. पाठीमागे गेल्या तर त्या ठिकाणी सर्व गुरांचा मोठा होता. म्हणजे एवढी धाड तिच्या तिरवीला बरं वर्णन तर करावं लागतं. त्या ठिकाणी गेलो आणि वर्णन केलं. काय कस्तुरी काकूंचा स्वभाव होता, तिचं नाव कस्तुरी. काय काकूंचा स्वभाव होता हे ऐकताना बारक्या मुलाला मळमळ होतं. त्याला माहित होतं सुर्वे महाराजांना सगळंच माहिती आहे. आणि त्या ठिकाणी मला कीर्तन झाल्याच्या नंतर भेटला. म्हटलं महाराज काय आमच्या आईचा स्वभाव होता, हिच्याला केला देव पण आमच्या आईपासून राम राम. आणि तुम्ही कीर्तनामध्ये म्हणत होता काय आमच्या स्वभाव होता, काय आमच्या आईचा स्वभाव होता. त्या ठिकाणी सांगितलं. आणि क्लास 1 ऑफिसर त्यातला सगळ्यात थोरला होता. त्याची ड्युटी कट्ट्याला होती. त्यांच्या एका सहीने महाराजांना एवढ्या 2-4 लिटर नाही 15 पास एवढे मोठे प्रकल्प त्यांच्या सहीने पास व्हायचे. असा मोठा ऑफिसर मला भेटला. म्हणे महाराज काय तुम्ही आमच्या आईचं कीर्तनामध्ये वर्णन केलं? हो म्हटलं केलं. आमची अशी इच्छा आहे, माझी अशी इच्छा आहे की आमच्या आईच्या अस्थी हरिद्वारला घेऊन जायचं. अतिशय उत्तम. म्हणलं आता एक काम करू म्हणे. सर्व भाऊ मीटिंग झाली. आपल्या आईच्या अस्थीच्या हरिद्वारला जायचं. त्या ठिकाणी सगळ्या धाकटा म्हणला, तिघ तयार झाली. धाकटा म्हणला आई तुझी बी आहे, आई माझी बी आहे. आईला जिवंत म्हणजे मरेपर्यंत सांभाळले. आई सांभाळले. एक शब्द सांगतो, आपल्या आईची अस्थी हरिद्वारची गंगा घेणार नाही. तो होता. तो म्हटला काय बोलतोय असं बोलते म्हणे. तो म्हटला मला माहिती म्हणे तुम्ही आयुष्यभर म्हातारी मी सांभाळले. मला माहिती म्हातारी आयुष्यभरामध्ये रामकृष्ण मंदिर नाही, त्यामुळे माझ्याकडे घेऊन गेली. आपल्या आईची अस्थी घेणार नाही, घेऊ घे म्हटलं. तू त्यामुळे जाय. मी म्हणे एकटा हरिद्वारला आईची अस्थी घेऊन म्हणे. त्या ठिकाणी निघाला असताना कोणी एअरपोर्टवरून बसला विमानावरून. त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर उतरला. दिल्लीमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दिल्लीमधून हरिद्वारचं विमान बुकिंग केलं होतं. त्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला त्या ठिकाणी सूचना दिली, प्रवाशांनो कृपया 100 लक्ष द्या की वातावरणामध्ये बिघाड असल्यामुळे या ठिकाणी आजचे विमान सर्व रद्द करण्यात आलेले आहेत. आजचे विमान सर्व उद्या सुटतील असं त्या ठिकाणी ते पुकारलं. आणि तो म्हटला काय करायचं आता, इथून पुण्याला वापस जाण्यापेक्षा आपण एक काम करू. याच दिल्लीमध्ये आपला एक मित्र राहतोय, त्याला फोन करू. त्याने फोन केला मित्राला. फोन केल्याच्या नंतर त्याच्या हातामध्ये असलेला डब्बा होता. तो डब्बा पिशवीमध्ये धरून चालला होता. फोन केल्याच्या नंतर मित्र त्याला एअरपोर्टला नेण्याकरता आला. त्या ठिकाणी त्याच्या गाडीत बसला. घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जेवण खाणं केलं, राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरला, नाश्ता वगैरे केला, चहा पाणी झालं आणि आता निघाला. निघत असताना त्या ठिकाणी एअरपोर्टला सोडलं. एअरपोर्टला त्या ठिकाणी विमानात बसला आणि त्या ठिकाणी हरिद्वारला गेला. हरिद्वारला गेल्याच्या नंतर तिथं उतरला. उतरल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्राह्मण होते. ब्राह्मणाने त्या ठिकाणी पूजा मांडली, सगळं विधी वगैरे मांडला आणि सांगितलं बघू म्हणे असण्याचा डबा काय. त्याने चेन फोडली, डबा काय. म्हटलं आता डबाच नाही काय करायचं असं म्हणे, आपण विधी करू म्हणे. त्यानं विधी केला, त्याचं काय समाधान झालं नाही. तो तिथे निघाला, पुन्हा एअरपोर्टला आला. एअरपोर्टला आल्याच्या नंतर तो होता. मित्र त्याला भेटला. मित्र
झालं म्हणे झाली का व्यवस्थित म्हणे म्हणे नाही ना म्हणे काय झालं म्हणे जो आस्तीचा डबा घेऊन गेलो होतो तो आस्तीचा डबा सुरू झाला म्हणे मला सांग तू कुठे कुठे थांबला होता म्हणे डायरेक्ट पुण्यामधून निघाल्याच्या नंतर डायरेक्ट तुझ्या दिल्लीमध्ये दिल्लीतून डायरेक्ट तिकडे थांब म्हणे आमच्या बाईकला विचारतो म्हणे तिला पाहुण्याच्या पिशव्या चापताच्या नादाय म्हणे तिला विचारतो म्हणे चांगली आतमध्ये गेलं ए पप्प्याची आई ती म्हटली काय म्हणे काल जो माझा मित्र आला होता त्याची पिशवी पाहिली का तू ती म्हटली त्या मेरेला इथून पुढे घरात आणायचं नाही तो म्हटलं काय झालं म्हणे त्यानं हॉटेलमध्ये खाल्लं खडका आपल्या घरी आणली ते म्हटलं तुझं डोकं खराब झालंय का काय गोळ्या चालू करायच्यात का तो म्हटला अगं ते त्या ठिकाणी हाडं नव्हती त्या ठिकाणी ती आस्ती होत्या ती म्हटली हा आस्ती हाडं एकच तो म्हटला अगं तसं नाही तुला माहित आहे का ते काय होतं त्याची आई वारली होती म्हणून त्याची इच्छा होती की हरिद्वारला आपल्या गंगाच्या आस्ती नेऊन टाकायच्या म्हणून त्यानं त्या ठिकाणी पिशवीमध्ये त्या ठिकाणी तो डबा जो होता तो आस्तीचा डबा होता ती म्हटली बाई मला काय माहिती मला वाटलं हाडाचा डबा होता मी बाहेर गटारात नेऊन फेकून दिला डोक्याला गेलं घरी बारक्या भावाचा विचारला काय झालं तू म्हणलं तसंच झालं आपल्या आईच्या आस्ती काय त्या ठिकाणी कधीच आस्ती बघायला म्हणे हरकत नाही म्हणे आणि त्या ठिकाणी सांगितलं की आस्ती आपल्या आईची आस्ती हरिद्वारची गंगा घेणार नाही घेऊन घ्या तो म्हटला मूर्ख आहेस तू नाही म्हणे आस्ती नाही घेतली म्हणून काय झालं म्हणून आपण राखुंड नेऊ त्याने एका वॉटरप्रूफ ज्या ठिकाणी आईला त्या ठिकाणी दहन केलं होतं त्या ठिकाणी ते वॉटरप्रूफ डबीमध्ये त्या ठिकाणची राख भरली आणि ती राख घेऊन तिन्ही सुना तिघा जणांच्या 3 सुना इथे टाचाच्या चप्पल घातलेल्या 3 सुना त्या ठिकाणी 3 सुना त्या ठिकाणी घेऊन गेले आणि पुणे एअरपोर्टवर निघाले दिल्ली एअरपोर्टला उतरले दिल्ली एअरपोर्टला उतरल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती वॉटरप्रूफ डब्बी त्या ठिकाणी मधल्या भाऊजाईच्या हातात दिली आणि तिला सांगितलं याच्यामध्ये एक मौल्यवान वस्तू आहे ही हरवू देऊ नको आणि त्या एअरपोर्टला बसल्याच्या नंतर तिने ती डब्बी घेतली पिशवीमध्ये डब्बी होती ती पिशवी अशी पर्समध्ये अशी टाकून धरली छोट्याच्या लक्षात आलं नक्कीच याच्यात बिस्किट असावे आणि त्या ठिकाणी पाहिलं आणि ते व्यवस्थित सांभाळल्यामुळे त्या ठिकाणी हरिद्वारला पोहोचले हरिद्वारला त्या ठिकाणी पूजा वगैरे विधी उरकल्याच्या नंतर ब्राह्मण काकांनी पूजा त्या ठिकाणी ती डबी सोडायची म्हणजे डबी विकराय का नाही डबी न उघडता आयश सोडून देऊ म्हणे त्या ठिकाणी ती डबी सोडून गेली तिघ भाऊ त्यांच्या बायका तिघ जण झाली हे बाजूला आंघोळीला गेले हे तिघ जण आतमध्ये आंघोळीला गेले तिघी मधल्या पैकी सगळ्यात धाकट्याच्या पत्नीच्या हातामध्ये त्या ठिकाणी ब्राह्मणांनी जी पूजा टाकली होती विधी झाल्याच्या नंतर ती पूजा खाली पडून गेली आणि ती वॉटरची डबी होती ती डबी तिच्याकडे धावत आली तिला काहीच माहित नव्हतं तिने विचार केला बाई हरिद्वारच्या गंगेने आपल्याला प्रसादाची डबी दिली ती डबी घेतली आणि घरी आली म्हातारी घरी म्हातारी आली आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलं की धाकट्यानं विचारलं म्हणे दादा आपल्या आईची हरिद्वारच्या गंगेने घेतली का म्हणे तुझ्या तिन्ही भाऊजाईला विचारलं आमच्या हाताला सोडली म्हणले वा 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 आणि त्या ठिकाणी आता गोड जेवण घातलं पहिल्या मासिकाचं जेवण गोड घातलं धाकट्याने काही पैसे दिले थोरल्याने पैसे दिले मोठ्या उत्साहात 2-4 गावाला बोलवून त्या ठिकाणी जेवण घातलं आणि म्हातारीचा फोटो बघितल्या धाकटीच्या लक्षामध्ये आलं आपल्याला हरिद्वारला गेल्याच्या नंतर जी डबी सापडलेली होती त्या डबीतला प्रसाद आपण जर युक्तीने खाल्ला तर त्या ठिकाणी म्हातारी आपल्या स्वप्नात येईल आपण एक काम करू या डबीतला प्रसाद एका पेल्यामध्ये वाटीमध्ये काढू सर्वांना थोडा खाऊ देऊ म्हणजे हरिद्वारच्या गंगेचा प्रसाद सगळ्यांना मिळेल म्हणे तिने विचार केला आपण काय करू म्हणे सगळ्यात पहिल्या त्या ठिकाणी भाऊजीकडे जाऊ त्यांना एक डबी दाखवू तिने हात मारला भाऊजी म्हणे काय हे बघा आपण हरिद्वारला गेलो होतो का नाही म्हटलं हो त्या ठिकाणी आपण जे आपल्या आईंचं राग जी सोडली होती त्या ठिकाणी सोडायला जाताना आपल्याला मला एक डब्बी घेवलेली आहे येताना त्या डब्बीचा प्रसाद आपण एक केला देऊ त्या पाहिलं डब्बी कुठे म्हणे डब्बी हे काय म्हणे डब्बी त्याने डब्बी पाहिल्याबरोबर डोक्याला हात लावला म्हणला चंडाळे त्याच्यात माताची राग होती ना म्हणे तुला काय कळतं का नाही म्हणे आणि त्या ठिकाणी झालं तर धाकटा म्हणाला दादा राहू दे आपण चौघही मेलो तरी आपल्या आईची
असती आपली राग हरिद्वारची गंगा नाही त्या ठिकाणी त्यांना आयुष्यभरामध्ये कधी राम नावाचा कोश केला नाही. आळंदीतले मालक एका ठिकाणी सांगतात की बाबांनो रामकृष्ण हरी जर ज्याच्या जीवनामध्ये आलं नाही त्यांच्याकडे किती जरी ज्ञान असलं त्याचं जीवन व्यर्थ आहे. विष्णुविना जप विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान विष्णुविना जप व्यर्थ त्याचे विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही जाचे रामकृष्ण मन नाही जाचे विष्णुविना रामकृष्ण मन नाही जाचे रामकृष्ण मन नाही विष्णुविना जप व्यर्थ त्यांचे ज्ञान रामकृष्ण मन नाही जाचे. ज्याच्या जीवनामध्ये रामकृष्ण हरी हा मंत्र चालला नाही त्याचं जीवन त्या ठिकाणी व्यर्थ आहे असं आळंदीतले मालक सांगतात. ज्या मालकांचं वर्णन महाराज ज्या मालकांनी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहावा ज्या ग्रंथाचं वर्णन करताना संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी एवढा महान ग्रंथ श्रेष्ठ हरिपाठासारखा ग्रंथ त्या ठिकाणी विष्णुमौली ज्ञानोपरायणाने लिहावा आणि त्या ज्ञानोपरायणाने म्हणावं विष्णुविना जप व्यर्थ त्यांचे ज्ञान रामकृष्ण मन नाही जाचे. विठ्ठला भगवंताचं नामचिंतन करा भगवंताचं नामचिंतन करा. आपण ज्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू त्या भगवान परमात्म्याकडे कोणत्या संख्येने सर्वजण पंढरीला जाणार आहेत त्याच एकदा विठ्ठलवरच्या मालकाचं सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करूया. माझ्या समोर बसलेले जेवढे काय आहेत तेवढे सर्वांनी हात वरती करा. सर्वांनी हात वरती करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा हात वर करा. सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करू. आवाज आवाज गोपार घुमाई गोपार गोपार घुमाई गोपार गोपार घुमाई गोपार घुमाई विठोपार 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 घुमाई हरि विठोरे श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की जय. गोपार घुमाई गोपार घुमाई त्यामुळे मरण हे प्रत्येकाला जन्माला आल्याच्या नंतर त्याला मरण हे निश्चित आहे एकाला. जसं की आपल्याला माणसं एक माणूस पाहत म्हणजे आता माझ्याकडे घ्या. आता मी या ठिकाणी उभा आहे तुमच्या समोर बरोबर आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस मूढ भावा. भगवान परमात्मा जरी असला आपण पंढरपुरात
महाभारतामध्ये उदाहरण आहे. पंढरपुरातला मालक महाभारतामध्ये ज्या व्यक्तीच्या पाया पडत होता त्या व्यक्तीचं नाव होतं पितामह भीष्माचार्य. काय नाविन्यपूर्ण रत्न होतं महाराज. एवढं सात्विक, एवढं तात्विक, एवढं कंचन, एवढं पावन, एवढं अधिकार संपन्न रत्न या भारत देशाला लाभलं. त्या रत्नाचं नाव होतं पितामह भीष्माचार्य. ब्रह्मचर्य व्रत ज्यांनी पाळला, ब्रह्मचर्य व्रत ज्यांनी टिकवला त्यांचं नाव होतं पितामह भीष्माचार्य. आणि या पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथात बसत नसतो. एकदा श्रुती मातेनं प्रश्न केला की म्हणे देवा, पृथ्वी ज्याच्या ताब्यात आहे, आतळ वितळ तळातळ रसातळ महातळ पातळ, एवढा मोठा अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी, एवढा मोठा भगवान परमात्मा तुझं रूप आहे. भगवंताचं वर्णन करायला गेलं तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करे करकटेवरी किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा किंवा जमी दृष्टी लागो तुझ्या समना तिने माझ्या मना बोध केला किंवा पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळे यांची मुख माझ्या गोड संपन्न असणारा भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्यानं पितामह भीष्माचार्यांचं दर्शन का बरं घ्यावं. श्रुती मातेनं असा प्रश्न केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पंढरपुरातला मालक म्हणतो, श्रुती मलाही माहिती म्हणे काय आहे, पितामह भीष्माचार्य हे कौरवांच्या बाजूने आहे आणि पांडव हे या ठिकाणी पितामह भीष्माचार्यांचं जर दर्शन घेतलं तर त्या ठिकाणी ह्या पांडवांना पितामहांचा आशीर्वाद लागेल, म्हणून मी त्या ठिकाणी पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं. काय अधिकारी असेल, काय अधिकारी रत्न असतात. त्या ठिकाणी पाहिलं तर म्हणजे पंढरपुरातला मालक वंशाला असताना सुद्धा यम येऊन घेऊन जातो याच्याबद्दल सांगतो, लक्ष देऊन ऐका. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर एक 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 महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं होतं. आणि 18 दिवस हे युद्ध चालत असताना त्या ठिकाणी 18 दिवस युद्ध चालत असताना द्रौपदीने सांगितलं म्हणे, प्रभू म्हणे या ठिकाणी अश्वत्थामाने माझी पोरं 5 पोरं झोपेत कापली म्हणे, झोपेत 5 पोर कापली म्हणे. एवढा मोठा जर अश्वत्थामाने या ठिकाणी हे किती दिवस चालू ठेवायचे म्हणे, याला काही मर्यादा वगैरे आहे का, असा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी घरीतला मालक म्हणतो, आजच्या आज युद्धाचा प्रचार म्हणे एकच करायचं, आता पितामह भीष्माचार्यांना संपवावं आणि पितामह भीष्माचार्यांना जर आपण संपवलं तरच या ठिकाणी हे कौरव संपतील, कौरव तरच संपतील. त्या ठिकाणी पितामह भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये 3 पण होती महाराज, 4 असं वाढते थोडं तरी सांगतो ऐका. त्यांचा पहिला पण आपलं 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिला. दुसरा पण आयुष्यभर ब्रह्मचर्य स्वीकारण करणारा. तिसरं पण कधी राजसिंहासनावर न बसणारे. चौथं पण स्त्री समोर आल्याच्या नंतर हातामध्ये शस्त्र घेणार. 4 पण त्यांनी केले. त्या ठिकाणी पंढरपुरातल्या मालकांनी पितामह भीष्माचार्यांना त्या ठिकाणी मारल्याच्या नंतर अर्जुनाने बाण मारले. 113 बाण महाराज अंगाला लागले. 113 बाण 113 बाण अंगाला लागले असताना त्या ठिकाणी पितामह भीष्माचार्यांनी पितामह खाली पडलेले आणि पाहिलं तर म्हणे कन्हैया म्हणे तहान लागली रे मला. भगवंताने आतली बाण मारावा, खाली आतळ सुतळ रसातळ महातळ तळातळ पातळ तिथून त्या ठिकाणी पाणी यावं, थेट पितामह भीष्माचार्यांच्या तोंडामध्ये पडावं. म्हणे कन्हैया म्हणे डोक्याला उशी लागली म्हणे. हे कौरवांच्या 2-4 लोकांनी ऐकलं, म्हणजे कोणी संजय आणि इनमकाने 2-4 जणांनी ऐकलं. तिने ऐकल्याच्या नंतर रेशमाचे पेटी त्यांच्याकडे होते, गळ्यावरती उपरणं होतं, ते घेतलं. नाही घेतलं महाराज. त्यांना माहित होतं आजपर्यंत यांचं आपण भाकरी खाल्ल्या म्हणून आपल्यावरती हे दिवस आले.
आता शेवट करताना गोड तर भगवंतासोबत करूया. मग अर्जुनाने 2 बाणाची तिहाई मारली आणि त्या ठिकाणी तिहाई मारली, उषाला दिली. म्हणे उषाला दिली. भगवान परमात्मा उषाला त्या ठिकाणी उभा आहे. म्हणे देवा आता मला आराम करू द्या. म्हणे आराम करू द्या. म्हणे 11 दिवस आराम करू दिला. 11व्या दिवशी उठल्याच्या नंतर मनामध्ये भगवंताच्या एक नावाचं स्तोत्र लिहिलं. 1000 भगवंताच्या नावाचं एक स्तोत्र भगवान विटीवरच्या मालकाच्या म्हणजेच 8व्या अवतारातील भगवान श्रीकृष्ण यांच्या हातामध्ये दिलं. या सहस्त्राचं नाव होतं विष्णू सहस्त्रनाम. विष्णू सहस्त्रनाम नावाचा 1000 भगवंताच्या नावाचा ग्रंथ भगवंताच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं की म्हणे कन्हैया म्हणे आता मी निघतो. म्हणे त्या ठिकाणी यम सजून आला होता आणि भगवंताने सांगितलं म्हणे संजया विदूर काका जे राजकारणातले ज्यांना राजकारण करायचं का निलेश महाराज त्यांनी महाभारत वाचायचं. ज्यांना जीवन जगायचं त्यांनी रामायण वाचायचं. वाचलं पाहिजे महाराज बरोबर. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन वाचलं पाहिजे महाराज. येडीवाडी त्याचा फायदा आहेच ना, त्यामुळे वाचलं पाहिजे महाराज. आणि सांगितलं की म्हणे संजया जी प्रभू म्हणे उत्तरायण कधी लागणार आहे. म्हणे 22.5 दिवसांनी. भगवंताने सांगितलं पितामह भीष्माचार्य यांनी सांगितलं म्हणे देवा तोपर्यंत आता आराम करतो. 22वा दिवस पूर्ण झाला. 23वा दिवस उजडल्याच्या नंतर दुपारी 11:55 12 वाजायला 5 मिनिटं कमी आहे. तोपर्यंत येऊन यम सजून आला होता. भगवंताने यमाकडे पाहिलं. हे यमा कशाला आलाय म्हणे. पितामहांना नेले करसाठी आले होते. काय तुझी हिंमत आहे म्हणे. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. या झाडाचं वृक्षाची पान आले ज्याची सत्ता राहिली अमता मग मोठी. म्हणजे झाडाचं पान सुद्धा माझ्या सत्तेशिवाय हलत नाही. येतो म्हणे. आणि आता निघत असताना 2-3 सेकंदाचं आयुष्य राहिलेलं आहे. येतो म्हणे. कन्हैयाने सांगितलं पितामह यमाला मी दारामध्ये उभं केलंय आणि काय यमाची ताकद आहे तुम्हाला इथे येऊन घेऊन जायची. त्यामुळे या वेळेला खत 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 पितामह हसले. पितामह गुणगुण गेले. विचार करा जो माणूस घाम पुसण्यासाठी त्या ठिकाणी आला होता तो त्या ठिकाणी यम होता. यम स्वतः येऊन त्या ठिकाणी घाम पुसून निघून गेला. विचार करा उषाला असताना सुद्धा विश्व ज्याच्या ताब्यात आहे चंद्रा सूर्याला लागवेल एवढं तेज ज्या भगवंताचा आहे तो भगवंत उषाला असताना सुद्धा यम आला निघून गेला. जर एवढा अधिकारी पितामह भीष्माचार्य असतील तर त्या ठिकाणी यम येऊन निघून गेला. एवढा अधिकारी त्यांना यम निघून गेला तर तुम्ही आम्ही कोणाचा महाराज विठाला त्या ठिकाणी म्हणून बरोबर आहे सांगतात आजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस म्हणून माझा हा जीवनामध्ये केलेला हा अट्टहास. माणूस गेला की त्याला दाऊद सांगतो 5 मिनिटं. माणूस गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी 3 प्रकारचा विधी केला जातो. पहिला केला जातो तो 10वा, दुसरा करतात ते 13वा, शेवटचं करतात ते वर्ष श्राद्ध. आता 10वा का करावा, 13वा का करावा, वर्ष श्राद्ध का करावा हे सांगत बसलो तर एक पण तरी शॉर्टकट मध्ये सांगतो काय आहे. 13वा हा शास्त्र आहे, 10वा हा शास्त्र असं सांगतं महाराज. बदलला तरी चालतो पण शास्त्र बदलता येत नाही. जसं 2 अधिक 2 बरोबर 4 माझ्यासाठी सारखं आहे तुमच्यासाठी सारखं आहे तसं शास्त्र हे सगळ्यांसाठी सारखं आहे. म्हणून शास्त्र बदलता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी 10वा बदलला तरी चालतो महाराज. शास्त्र सांगतं 10वा 3ऱ्या 5व्या 7व्या 10व्या म्हणजे 4 पर्याय सांगितले 10व्याला. नाही बरं
उदाहरणार्थ भावकीतला एखादा व्यक्ती वारला आणि तिथून पुढे त्याच भावकीतला त्याच घरातला दुसरा व्यक्ती वारला तर त्या दोघांचा 10वा एका दिवशी करता येतो, पण 13वा एका दिवशी करता येत नाही, कारण 13वे हे शास्त्र आहे, 10वा हा विधी आहे. विठाला कुटुंबियांनी आयोजित केलेला हा ज्ञानोबराय तुकोबरायांचा नामघोष. या कुटुंबियांच्या मनामध्ये एक अपेक्षा आहे, आपल्या प्रथम आपल्या वडिलांच्या, आपल्या आजोबांच्या किंवा त्या आजींच्या मनामध्ये अशी इच्छा आहे, आपल्या मालकांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्ञानोबराय तुकोबरायांचा गजर आपल्या दारामध्ये व्हावा, 4 पात्र आपल्या दारामध्ये उठावे म्हणून केलेला हा अट्टहास आहे. आणि या अट्टहासामध्ये या ठिकाणी या कुटुंबियांनी या ठिकाणी हे सुंदर असं नियोजन केलं. आपल्याला जो आपण अभंगाच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे त्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस मोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, कुंतलिया धावा तुझिया, कौतुक वाटे झाली या वेचाची, नाव मंगळाची किंवा नाम मंगळाची गुणे, आता निश्चिंतीने पावलं विसावा, कुंतलिया धावा तुझ्याचिया, तुका म्हणे मुक्ती आता दिवस 4 वेळी, आता निश्चिंतीने पावलं विसावा, कुंतलिया धावा तुझ्याचिया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम तुकाराम कुंडलिक वरदान विठोबा श्री हरे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितल्याप्रमाणे किंवा सर्व संत मान्यवरे आपल्याला सांगतात की बाबांनो, जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन करा, जीवनामध्ये आनंदी पंढरपूरची वारी करा, पंढरी शेजारी आल्या संसाराबरोबर पंढरीची वारी करा. जीवनामध्ये माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांचं नामचिंतन करा, जीवनामध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये गाळा. काहींनी माळी तोडल्या मोहन महाराज, काहींनी झटके हाणले, कारण पहिल्या लॉकडाऊनला सांगितलं मांसाहार करणाऱ्याला कोरोना होतो, लोकांनी कोंबड्या फुकट वाटल्या. दुसऱ्या लॉकडाऊनला सांगितलं मांसाहार करणाऱ्या प्रतिकार शक्ती जास्त आहे, मांसाचे भाव वाढले, माळकऱ्यांनी माळा तोडल्या. आता तिसरी लाट येऊ नये अण्णा आली, हे माळा तोडणारे राहू नये, एवढीच माऊलींच्या चरणी विनंती. बघा, देह जाऊ आत्वा चरण न सोडी सर्व तोडते का महाराज? माळ सोबत येणार आहे, चला बोला काय सोबत येणार आहे? माळ. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. ऐका वाक्य, तुम्ही गळ्यामध्ये 10-15 तोळ सोनं घाला, चोराची नजर तुमच्यावर पडेल, पण तुम्ही गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर पडेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये आनंदी पंढरपूरची वारी करा, जीवनामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांचं नामचिंतन करा. आता वारी आलेली आहे, बरोबर का नाही? वारीमध्ये सर्वजण माऊलीत ना, अगदी लहान लेकरापासून वयोवृद्ध माणसापर्यंत वारीच वारी, माऊलीच माऊलीत महाराज. आता इथून पुढे 8-10 दिवस पुण्याचे सर्व रस्ते, जिकडून आळंदीला रस्ते जात आहेत, जिकडून देहूला रस्ते जात आहेत, ते सर्वच्या सर्व रस्ते महाराज फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांचा नामघोष करणारे वारकरी त्या ठिकाणी येतात. पंढरीच्या दिशेने त्या ठिकाणी रवाना होणार आहेत. वारीमध्ये महाराज काय हो, वारीमध्ये माणसा वारकऱ्याच्या हातामध्ये काय असते? वारकऱ्याच्या हातामध्ये वारीमध्ये एक शबनम बॅग असते महाराज, बरोबर? या बॅगेमध्ये एक पाण्याची बॉटल असते, त्या बॅगेमध्ये 3x3चा एक चवळाचा तुकडा असतो महाराज. आणि चालत असताना दुपारच्या खेपेला जर कुठे थांबला तर त्या ठिकाणी तो चवळाचा तुकडा हातरला, पडल्या झोप लागते. काय कायला झोपीच्या गोळ्यात महाराज, काय कायला बसायची गोळी, उठायची गोळी, पालत व्हायची गोळी, उतान व्हायची गोळी, एकच गोळी खाण गाव मोकळे करणं, त्यांनाही राहता येणं, तुलाही जगता येणं. काय जणांच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपतात, आहे का नाही? डॉक्टरला गेल्याच्या नंतर त्याला पाहिलं की त्याला काम येतं महाराज, कधी नाही. आणि त्यामुळे या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण जीवन जगायचं कसं? जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितल्याप्रमाणे किंवा एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, क्षणोक्षणाची करावा विचार, बरोबर आहे?
भगवंताचं नामचिंतन करून आपण या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे. आता एवढा मोठा सोहळा आहे, विश्वमौली ज्ञानोबा यांच्या सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हा. आपल्याकडे येणारे वारकऱ्यांना आपल्या दारातील 2 पात्र त्यांना 2 वारकरी जेवू घातला, तुम्हाला 100 वेळा पंढरपूरला गेल्याचं पुण्य महाराज. एवढ्या वारकऱ्यांना घातलेलं जेवू घातलेलं पुण्य. म्हणून आपण जाता जाता एवढं सांगेन, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. धर्मावरती संकट येत आहेत महाराज. भगवान परमात्मा अवताराला कधी येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अद्भुतानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्याच्या वेळेला धर्मावरती संकट येतात त्या वेळेला भगवान परमात्मा अवताराला येत असतो. म्हणून आपण जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन करा, आळंदी पंढरपूरची वारी करा, धर्माची सेवा करा. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आजच्या युगामध्ये सोशल मीडियाचा युग आहे महाराज. तुकोबारायांनी ज्या प्रकारे सांगितलं की तुका म्हणे मुक्ती परिनिधी नोवरी, या मुक्तीलाच मी त्या ठिकाणी परिनिधी माझी दासी केलेला आहे. मग या ठिकाणी बाकीचा विषय राहिला नाही महाराज. मी मगाशी बोलून गेलो, परवा दिवशी त्या बायांनी त्या वडाला तेरे घातले महाराज. घातले का नाही तरी महाराज? माया घातले का? मान हलवा, सगळं बरोबर आहे, तुम्ही फक्त मान हलवा बरं. घातले का नाही फेऱ्या? बरं, इकडल्या माणसाने महाराज अण्णा, इकडल्या माणसाने वडाला बायांनी, इकडल्या बायांनी वडाला फेऱ्या घातल्या, पुण्यातल्या बायांनी टिपळा भोवती फेऱ्या घातल्या महाराज. टिपळच पुजले महाराज वड सोडून त्या रील स्टारच्या नादामध्ये. त्यामुळं या सोशल मीडियाच्या युगामध्ये आपण भगवंतासाठी 2 मिनिटं भगवंतासाठी वेळ करा, भगवंताचं नामचिंतन करा. आपल्या आजोबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या चौगुले कुटुंबियांनी आयोजित केलेला हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव. आणि या ठिकाणी या महोत्सवामध्ये नक्कीच त्यांच्या या शंकर विवाह चौगुले या आजोबांना एक उच्चातलं उच्च अधिष्ठान माझ्या विटेवरच्या मालकांनी, माझ्या काशीतल्या मालकांनी, माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांनी त्यांना एक उच्चातलं उच्च अधिष्ठान देव ही त्या मालकांच्या चरणी प्रार्थना. विठाला बोलता बोलता जर एखादा शब्द चुकला असेल तर तो माझा मला परत करा. पण जे काही योग्य आहे ते घेतल्याशिवाय राहू नका. झालेली कीर्तन सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी, आजोबांच्या चरणी, सर्वांच्या चरणी, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी. मी ज्या संस्थेमध्ये शिकतोय ती म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था, की ज्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना फी नाहीये आणि शिक्षकांना पगार नाही. ही विश्वातली एकमेव संस्था आहे आमच्या जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था. त्या संस्थेमध्ये आम्हाला शिकण्याचं भाग्य आहे. आम्ही स्वतःला नशीबवान समजतो. कामाला गुरुवर्य शांती ब्रह्म पुरेकर बाबा आमचे गुरुवर्य आहेत. ज्या गुरुवर्यांसमोर देशाचे प्रधानमंत्री देहूमध्ये आले असताना प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना वंदन करावं आणि सर्वजण वारकरी संप्रदायाचं आमचं श्रद्धास्थान असणारे श्री गुरु शांती ब्रह्म बाबांनी त्या ठिकाणी जे काही 4 वर्षामध्ये शिकवलं ते या ठिकाणी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि सेवेला या ठिकाणी तुका म्हणे मोठी परडली नोवरे, तुका म्हणे मोठी परडली नोवरे, तुका म्हणे मोठी परडली नोवरे. बिको दे बाळा, बिको दे बिको. बेस बेस बेस.
ग म रे रे ग म प ध रे ग आता दिवस खेळ आता दिवस चाली खेळ आता दिवस छान खेळ आता दिवस चाल खेळ ग